बघा बाळांनो, चॅप्टरचं नाव आहे बाळांनो अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, हा चॅप्टरचं आपल्या नाव आहे जो आजपासून आपण नवीन चालू करतोय. ओके, बघा आता या चॅप्टर मध्ये सध्याचं आज आपलं इंट्रोडक्शन होईल. इंट्रोडक्शन झाल्यानंतर बघा मी जे सांगतोय ते नीट ऐका. ठीक आहे, आम्ही ट्युशनवाल्यांनी काय केलेलं आहे की मुलांचं जे आहे ब्रेन है ना, ते पूर्णपणे ते निकामी करून टाकण्याचं काम आम्हाला वाटतं आम्ही केलेलं आहे मॅक्झिमम 90% ट्युशनवाल्यांनी. ठीक आहे, त्याचं कारण असं सांगतोय की बघा आता काही काही मुलांना मी असं शिकवतो. ओके, त्या मुलांना फक्त मी सांगतो कन्सेप्ट सांगतो. काय सांगतो मी? कन्सेप्ट. आणि त्याच्यानंतर ते मुलं ट्राय करतात, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं काय करतात ते ट्राय करतात. मग तुम्हीही ट्राय करणं, ओके, हा तुमच्याकडून ट्राय होणं अतिशय महत्वाचं आहे. कळायला लागले का? तर या चॅप्टर मध्ये म्हणजे मॅथ मध्ये इंटरेस्ट यायला लागतो. फिजिक्स असो, फिजिकल केमिस्ट्री असो. कळायला लागले का? जेव्हा तुम्ही स्वतः एखादा प्रश्न सॉल्व्ह करत असतात त्यावेळेस तो जो आनंद तुम्हाला मिळतो बाळांनो, तो आनंद गगनात मावत नाही असा आनंद असतो, लक्षात ठेवा. कळायला लागले का? मग आपण काय करूया, आज याचे कन्सेप्ट बघूयात. तुम्हाला माहिती आहे मी कन्सेप्ट सांगतो, त्याच्यानंतर जर तुम्हाला नाही आलं तर मी तुम्हाला सगळं एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करतो. ओके है ना, स्टेप बाय स्टेप आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तेच क्वेश्चन्स परत आपण डिस्कस करतो. बरोबर आहे? काय झालं बाळा? राहू दे ना, राहू दे, बस बस बसून घे है ना. बघा है ना, तर मग मला सांगा माझ्या बाळांनो, आता सर हा चॅप्टर काय आहे काय नाही ते सांगू. बघा काय म्हणतंय नेमकं चॅप्टर, काय चॅप्टरचं काय म्हणणं आहे की भाऊ एक सिक्वेन्स असते. काय असते? सिक्वेन्स. नेमकं सिक्वेन्स म्हणायचं कुणाला, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बघा है ना, मला सांगा, हा एक लिहिलं, दोन लिहिलं, तीन लिहिलं, चार, पाच, सहा, असं 1 2 3 4 5 6 7 है ना, है ना. काय लिहिलं मी? 1 2 3 4 5 6 7. दुसरं लिहिलं बाळ मी 1 3 5 7 9, हे असं लिहिलं मी. ओके, बघा आता तिसरं मी लिहिलं समजा 2 4 6 8 10. ओके, आता याच्यामध्ये तिसरं लिहिलं 3. ए बाळ बसून घे लवकर, लवकर बस, एका मिनिटात बस खाली, है ना. 3 लिहिलं, 6 लिहिलं, 9 लिहिलं, 12 लिहिलं, 15. ओके, असं. आता तुम्हाला ह्या सिक्वेन्स मध्ये काय दिसते बघा, है ना. बघा या सिक्वेन्स मध्ये काय दिसते, आणखीन एखादी घेऊ. 1 4 6 7 11. ओके, 15 असं घेऊन टाकू. आता हे तुमच्या समोर मी 4 ते 5 सिक्वेन्स लिहिलेला आहे. आता बघा त्याच्यामध्ये तर तुम्ही फर्स्ट मध्ये जर बघितलं माझ्या पिल्लांनो, तर तुम्हाला कळेल किंवा 1 च्या नंतर 2 आले, 2 च्या नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7. बरोबर आहे की नाही? मग आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर याच्यामध्ये जर 1 ऍड केलं तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळायला लागली. 1 ऍड केलं तर नेक्स्ट टर्म मिळते. 1 ऍड केलं तर नेक्स्ट टर्म मिळते. 1 ऍड केलं तर नेक्स्ट टर्म मिळते. बरोबर का? 1 मध्ये 1 केलं तर 2 मिळते. 2 मध्ये 1 ऍड केलं तर 3 मिळाले. 3 मध्ये 1 ऍड केलं तर 4 मिळाले. 4 मध्ये 1 ऍड केलं तर 5 मिळाले. 5 मध्ये 1 ऍड असं मिळत चाललंय. आणि इकडे जर बघितलं तुम्ही, इथं जर बघण्याचा प्रयत्न केला तर इथं सर 2 ऍड केलं तर नेक्स्ट टर्म मिळायला लागली. बरोबर? कळते का? नीट लक्ष द्या. है ना, असं इथं पण 2 ऍड केलं तर नेक्स्ट टर्म मिळायला लागली. है ना, कळायला लागले का? मग मला सांगा, इथं 2 ऍड 2 ऍड केलं. ओके, असं. मग माझ्या बाळांनो, माझ्या पिल्लांनो, जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इथे तुम्हाला दिसल की इथं 3 आपण ऍड केले. किती? 3. ओके, हा सर. पण इथं जर बघितलं तुम्ही, इथं या सिक्वेन्स मध्ये, तर ही मिळायला लागली आपल्याला 3 ऍड केल्यानंतर. ही मिळायला लागली आपल्याला नेक्स्ट टर्म 2 ऍड केल्यानंतर. हे मिळते 1 ऍड केल्यानंतर. हे मिळते 4 ऍड केल्यानंतर. हे मिळते 4 ऍड केल्यानंतर. मग आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं की बाबा रे, की या दोन दोन सिक्वेन्स मधला
सॉरी दोन टर्म्स मधला डिफरन्स हे जे आहेत किती आहे 1 आहे. किती इथं इथे किती आहे डिफरन्स किती आहे 1 आहे. किती आहे 1 डिफरन्स. इथे किती आहे इथं आणि इथं सर 2 डिफरन्स. किती डिफरन्स आहे 2 डिफरन्स. ओके कळतंय का बघा है ना. नंतर जर तुम्ही इथं बघितलं माझ्या बाळांनो तर तुम्हाला कळेल काय सर की इथं 3 चा डिफरन्स प्रत्येक हा ना कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये जर तुम्ही डिफरन्स जर बघितलं तर 3चा आहे. इथं जो आहे इथं डिफरन्स जो आहे तो फिक्स नाहीये. तो फिक्स नाहीये. फिक्स आहे का नाहीये. पण इथं फिक्सला आपल्या शब्दामध्ये आपल्या मॅथ मध्ये काय म्हणतो पण कॉन्स्टंट काय म्हणतो कॉन्स्टंट. नीट लक्ष द्या काय म्हणतो कॉन्स्टंट. मग मला सांग माझ्या पिल्या इथं 1 चा डिफरन्स इथं 2 चा डिफरन्स इथं 3 चा डिफरन्स म्हणजे ज्या सिक्वेन्स मध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो बघा. आता काय सर कसा डिफरन्स असायचा असते काय असते ते आपण हळूहळू एकदम गहिरी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. 1 मध्ये 1 ऍड केलं मिळते इथं बोलायला इथं सोळा इथं काही डिफरन्स डिफरन्स काही नाही. मग डिफरन्स बिटवीन नेक्स्ट लक्ष द्या डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म किती बाळ टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट है ना बघा. इफ difference between two consecutive term is constant then that sequence is in AP. इथपर्यंत कळालं का फक्त मला एवढं सांगा. बघा आता समजा ही टर्म आहे टर्म इथं होता बघा इथे मला शब्द दिले बघा डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह इथे एक शब्द टर्म 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 म्हणा टर्म म्हणा. तर हे टर्म काय आहे सर हे बघा ही असते फर्स्ट टर्म ही असते सेकंड टर्म ही असते थर्ड टर्म ही असते फोर्थ टर्म ही असते फिफ्थ टर्म. समजते का पटकन मला कमेंट करून सांगा. समजते का पिलांनो हॅलो समजायला लागले का पटकन कमेंट करून सांगा है ना. हो सर. हा ना कमेंट करून चॅट करा चॅट चॅट. ओके व्हेरी गुड. मग माझ्या बाळांनो जर हे आता टर्म्स कळालं T1 आता आपल्या टर्म्सला महाराष्ट्र बोर्डामध्ये मी तुम्हाला हे चॅप्टर असं पण शिकून देईल आणि जे आपण समजा फाउंडेशनला आपण बाहेर 40-40,000 रुपये आपण बाहेर 40-50,000 रुपये करतो तर ते पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. कळायला लागले का त्याची काळजी करू नका. याच्यानंतर आपण एनसीईआरटी मधलं पण कंटेंट बघून घेऊया. जे सीबीएसई तुमच्या मनात अगोदरपासून असते की सीबीएसई अवघड आहे. जे जे चॅप्टर आपण शिकलो कळायला लागले का आपला सिलेबस बाळांनो नोव्हेंबर पर्यंत संपून जाईल असं मला वाटतंय. नोव्हेंबर ते डिसेंबर. ओके जानेवारी मध्ये आपण समजा आणखीन काहीतरी एक्स्ट्रा शिकण्याचा प्रयत्न करूया. डिसेंबर मध्ये सॉरी हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण परत आपण रिव्हिजन करून घेऊया. जानेवारी मध्ये आपण नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया. परत फेब मध्ये आपण परत काय करूयात की आपण त्याला रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे बघा आता हे समजा मी एखादी सिक्वेन्स लिहिली बघा. आता काय लिहिलं मी इथं समजा एक सिक्वेन्स लिहिली मी 5, 10, 15 हे पाडा तुम्हाला येते म्हणून हे सिक्वेन्स घेतली बाकी काही नाही. पण 25, 30 बरोबर आहे है ना. मग मला सांगा ही जी सिक्वेन्स तुम्हाला दिलेली आहे है ना नीट लक्ष या सिक्वेन्स मध्ये प्रत्येक बघा ह्याला काय म्हणायचं काय नाही ह्याला म्हणायचं T1 लाच काय म्हणलं जातं ए ही गोष्ट ठेवा. T1 फर्स्ट म्हणजे टर्म. फर्स्ट टर्म. त्याला T1 म्हणजे काय फर्स्ट टर्म. हॅलो T1 म्हणजे काय फर्स्ट टर्म. ओके हा व्हेरी गुड है ना. ओके T1 म्हणजे फर्स्ट टर्म. बघा T2 ही जी सेकंड टर्म आहे त्याला काय म्हणायचं बाळांनो T2 म्हणजे सेकंड टर्म. हा आता समजून घ्या. नंतर हे जे आहे ह्याला म्हणायचं बाळांनो T3 काय म्हणायचं T3 याला म्हणायचं T4 याला काय म्हणायचं T5 याला काय म्हणायचं T6. आता नीट लक्ष द्या ह्याला आपण ए म्हणतो आणि बघा
हे झालं आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या भाषेमध्ये. महाराष्ट्र बोर्डामध्ये याला T1 T2 या व्हेरिएबलना काय केलं जातं, डिनोट केलं जातं. मग काय याच्यामध्ये एनसीटी मध्ये काय असतं, एनसीटी मध्ये काय असतं की याला A1 म्हणतात किंवा ए म्हणतात, याला A2 म्हणतात, याला A3 म्हणतात, याला A4 म्हणतात, याला A5 म्हणतात आणि याला A6. कळायला लागले का? आता नीट लक्ष द्या. आता समजा त्याने आपला असं प्रश्न विचारलं की बाबा रे, हा जो क्वेश्चन आहे तो मध्ये आता सिक्वेन्स आहे का, ही जी दिलेली जी सिक्वेन्स आहे ती एपी मध्ये आहे का ते चेक करायचं. मग सर एपी मध्ये कसं बरं, मग काय करायचं बाळ, पण T2 - T1 मला सांगा, 10 मधून 5 गेलं किती राहिलं, 5. T3 - T2 15 मधून 10 गेलं बाळ किती राहिलं, 5. T4 - T3 20 मधून बाळा 15 गेले किती राहिलं पिल्लू, 5. T5 - T4 25 मधून 20 गेले पिल्लू, 5 राहिलं. सिमिलरली T6 - T5 30 - 25 किती आलं पिल्लू, 5. मग आता हे सगळं जर आता आपण हे का बरं चेक केलं, कारण की प्रश्न असा होता की ही सिक्वेन्स आहे का ते चेक करायचे. मग हे हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. हा, आता मला सांगा, इथे इथे बरोबर आहे, इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलात तर इथे बाबा हे जे डिफरन्स आहे है ना, ते कसं कॉन्स्टंट आहे. डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. बरोबर आहे का? दॅट इज 5. D इज इक्वल टू किती आहे, 5. देअर फोर द अबाउ सिक्वेन्स इज इन एपी असं म्हणता येईल. कळायला लागले का नाही? आता पुढे नीट लक्ष द्या, पुढे काय काय आहे काय नाही सगळं शिकून टाकू. कळायला लागले का? म्हणजे हे कन्सेप्ट शिकवल्यानंतर तुम्ही नंतर प्रॅक्टिस सेट कडे बघा, प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर मी आहेच, है ना. मला तुम्ही व्हॉट्सअपला आपला मेसेज करू शकता. नंतर समजा तुमचे डाऊट आहे ते आपण लेक्चरच्या स्टार्टिंगला लगेच घेतलं जाईल. कळायला लागले का? बघा नंतर काय बाळ, आता हे झालं डिफरन्स झालं, आपण सिक्वेन्स ओळखता यायला लागली. आता तुम्हाला काय दिलं जाईल हे झालं, कळायला लागले. आता हे रफ करू तुम्ही, ठीक आहे, ओके. तर नाही का रफ करायचं का, हा ना. बर, आता हे बघा, हे झालं फर्स्ट. नंतर बघा तुम्हाला काय दिलेले की बाबा फर्स्ट टर्म दिलेली तुम्हाला T1 इज इक्वल टू 5 आणि डिफरन्स तुम्हाला दिलेले 5. बघा हाच क्वेश्चन घेतोय. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T1 च्या ऐवजी तुम्हाला ए पण देतील, काय देतील, ए. आणि डिफरन्स तुम्हाला विचारला जाईल 5 आणि तुम्हाला काय म्हणलं गेले की बाबा रे की याची आता एक एपी बनवा. काय बनवा, एपी तयार करा. कळायला लागले का? मग एपी तयार करायचं म्हणलं तर मला सांगा भया, हा T1 झाला. T1 किती घ्यायचं, 5 ऍज इट इज, है ना. T2 मध्ये काय करायचं माहितीये का, अशा वेळेस काय करायचं, जेव्हा तुम्हाला असा प्रकारचा प्रश्न येईल की बाबा रे की तुम्हाला आता सिक्वेन्स तयार करायची, तुम्हाला फर्स्ट टर्म दिलं जाईल, तुम्हाला कॉमन डिफरन्स दिला जाईल आणि तुम्हाला म्हणलं जाईल की बरे काय करा, आता काय तयार करा तुम्ही, काय काय तयार करायचं, तुम्हाला काय तयार करायचं, सिक्वेन्स तयार करायचं. मग मला सांगा T2 कसं फाईंड करायचं, T1 प्लस डी करायचं. T1 प्लस काय करायचं, डी. T1 किती आहे, 5. 5 प्लस 5 किती झालं, 10. कळतंय का? मग T2 मध्ये डी ऍड करायचं. बघा T3 फाइंड करायला होत तर त्याच्या अगोदरची जी टर्म मिळालेली आहे त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायची. कळायला लागले का? हा ना, हा ना. बघा समजतंय का? बघा शनिवारी पेपर पाठवला नाही याचं कारण असं होतं की आमच्या घरात थोडीशी एक वाईट घटना घडली, बरोबर आहे, हा ना. जळगावमध्ये आमचे एक आत्याचे मिस्टर जे आहे समजा, हा घरातले त्यांचे मृत्यू झालं होतं. त्याच्यामुळं पेपर वगैरे पाठवू शकलो नाही, त्यामुळं खेद व्यक्त करतो, है ना. पण मला आशा आहे की ट्रिग्नॉमेट्री जो मी पेपर सेंड केलेला आहे त्याला तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सगळा पेपर तुम्ही सॉल्व्ह केला असेल. कारण की आता मी जेव्हा मागे तुम्हाला पाठवलं होतं पेपर त्यावेळेस तुम्हाला म्हणलं होतं की याच्यावर
जेवढं कंटेंट आपलं शिकून झालेलं आहे त्याच्यावर पेपर सॉल्व्ह करा. पण आता आपलं सगळं चॅप्टर शिकून झाले, कळायला लागले, तर ते जो पेपर आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल अशी मला अपेक्षा आहे. त्या क्वेश्चन पेपरचे मी सोल्युशन पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा 100% प्रयत्न करतो. हा, कळायला लागले का? बघा आता T3 T2 मध्ये काय केलं आपण, डी ऍड केलं. मग T2 काय आहे माझ्या पिल्ल्या, सर 10 आहे. किती आहे? 10 मध्ये 5 किती होत? 15. आणि T4 किती आहे? T3 बस तुम्ही 2-4 जरी फाइंड केले ना तरी बस झालं. काय लागले? मग 5 10 15 20, 5 10 15 20 हे असं कार्यक्रम चालत राहणार आहे. इथपर्यंत का पटकन सांगा, समजलं की नाही? बघा आता 20 मिनिटामध्ये अख्खी प्रॅक्टिस सेट संपली बाळांनो. सर मजाक चालू आहे का सर? है ना. आता काय असतं माहितीये का, आता इथून पुढे तुम्हाला स्वतःला ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करायचे असतील. कळायला लागले की नाही? आता येऊया आपण आपल्या पीडीएफ कडे. ओके, है ना. प्रयत्न करा, नाही आलं तर मी आहेच. ओके, माझ्या सोबत सोबत तुम्ही पुस्तक आणि वही पण घेऊन बसत चला. कळायला लागली, आता ऑनलाईन आहे, मला काही तुम्ही दिसणार नाहीत. बरोबर आहे, है ना. बरोबर आहे की तुम्हाला म्हणजे असं काही ऑफलाईनची एक वेगळी मजा असते, वेगळी मजा असते. कळायला लागली. आता मला असं गृहीत धरावं लागतं, मला असं अज्युम करावं लागतं, है ना. जसं आता सयारा पिक्चर आले, लैला मजनू, ते म्हणत नाहीत का त्या त्या गोष्टीत, है ना, की मेरे को ऐसा अज्युम कर रहा की तू मेरे साथ है, ऐसा है वैसा है ना. मग तसं मी अज्युम करतो की तुम्ही माझ्या सोबत आहात, असं आहात की तुम्ही माझ्या समोर बसलात आणि मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. कळायला लागले का? है ना. तर बघा आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे येऊयात. बघा बघा हमारी भरी कौन क्या बघ बाळा, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, हाँ, ए आय से कुछ भी हो जाए रे बाबा. कोणाला फोटो बिटो टाकू नका बरं का, शेअर करू नका ठेवू काही व्हायला लागले. आणि उद्या जर समजा माझं कुणी जर समजा काही व्हिडिओ व्हिडिओ बनवलं तर मी आहे असं घरी धरू नका, मला फोन करा, कन्फर्म करून घ्यावे ठेवू. कळायला लागले का? हे ए आय तुले भानगडे. हा, जर समजा तुमच्याबद्दल असं काही झालं तर त्याच्यावर आपण कायदेशीर कार्यवाही करू शकतो. कळायला लागले का? ज्यांनी असं आपल्या आपला फोटो घेऊन आपलं समजा असं काहीतरी व्हिडिओ बनवले, बरोबर आहे, आपत्तीजनक पुढे व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यावर आपण ऍक्शन पण घेऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. कळायला लागले का? हा, आता बघा हे सगळं तुम्हाला जे जे शाखा सांगितलं ते numbers 1 to 4 is an order. In this order we can tell the position of any number. For example, number 13 is the 13th position, the number 1 4 9 16. मग मला सांगा, हे झाल्यानंतर सिक्वेन्स झालं, हे झालं, पॅटर्न दिले, हे 1 3 5 7. कळायला लागले का? त्याच्यामध्ये बघा कितीचं अंतर आहे, 2 2 चं अंतर आहे. ओके, इथं जर बघितलं तुम्ही 3 3 चं अंतर आहे. म्हणजे याचा अर्थ काय बाळा, की बघा इथं तुम्हाला दिला असं कुठेतरी, है ना. ओके, आता हे बघा, आता असं आलं तर घाबरून जायची गरज नाही. ते म्हणतात मास्तर, हा ना, सोपं सोपं शिकवलं, हे नाही शिकवलं तुम्ही. अय कुठे गेलं? हा, बघा आता एक्झाम्पल दिलेत, मला पटकन पटकन सांगा. आता या एक्झाम्पल मध्ये माझ्या बाळांनो, माझ्या पिल्लांनो, या एक्झाम्पल मध्ये, ओके, हा, हे जो हा जो सिक्वेन्स आहे तो एपी मध्ये आहे का? पटकन सांगा. बघा 8 मध्ये 4 गेले, 4 4 4, म्हणजे हे सिक्वेन्स एपी मध्ये आहे. 2 मध्ये 4, है ना, 4 नंतर 8, 8 नंतर 16, 16 नंतर 32. मला सांगा हा सिक्वेन्स झाला का? झाला का? पटकन सांगा, है ना. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये यायला लागले, ते कसं यायला लागले, मल्टिप्लिकेशन. बघा 2 आहे, बरोबर आहे, 2 इंटू 1 2, 4 4 कसं आहे, तर 2 इंटू 2 4, 8 8 कसं आहे, 4 इंटू 2, बरोबर आहे का? हा 8, है ना. नंतर 16, याला 8 न 2 न मल्टिप्लाय करायचं, किती आलं? 16. नंतर 32, 16 इंटू 2. आपण काय म्हणलेले, आपण म्हणलेले सर कॉमन डिफरन्स. काय म्हणलेले बाळांनो?
कॉमन डिफरन्स मला सांगा, इथं कॉमन आहे का कॉन्स्टंट? नाही आहे सर, आहे का? नाही ना. मग जिथं कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाहीये तो सिक्वेन्स काय नाहीये, एपी मध्ये नाही. आता इथं नीट लक्ष द्या, है ना. इथं 1/5 है ना, 1/10 -1/5 करा. इथं काय करताल सर, 1 - 2/10 कडा कसाला कळाला का? इंटू 2 केलं रे पिल्लू, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. 2 × 1 2 है ना. मग 1 - 2 किती येते? -1/2. नंतर 1/15 मधून 1/10 मायनस करायचं इथून. इथं आता कशाने मल्टिप्लाय करताल सर? इथं 15 आहे, 30. मग 30 न करण्यासाठी याला 2 न मल्टिप्लाय करताल, बरोबर आहे का? है ना. 2 मायनस इथे किती? 3 न मल्टिप्लाय करताल. 3 आपण किती आलं? 30. किती आलं? 15 दोन्ही है ना, इथं 30. किती यायला लागले? -1/30. नीट लक्ष द्या, किती यायला लागले? 1/30. मग आता हा 1/20 मधून आपण मायनस करायचे 1/15. आता इथूनच तुम्हाला कळून जाईल की बाबा सिक्वेन्स काय नाहीये, कॉन्स्टंट. सॉरी, सिक्वेन्स काय नाहीये, एपी मध्ये नाहीये. का बरं नाहीये? कारण की सर डिफरन्स कॉन्स्टंट नाही ना हो. डिफरन्स कॉन्स्टंट नाही ना हो. मग इथून ह्याला ह्याला काय करायचंय? ह्याला समजा किती मल्टिप्लाय करताल? 3 न. तर 3 आपण काय होईल? 60. आणि याला कशा मल्टिप्लाय करताल? 4 न. तर 4/60. 3 - 1 4/60 म्हणजे काय होईल? -1/60. मग मला सांग पिल्लू, -1/10 कुठं? -1/30 कुठं? -1/60 कुठं? काहीतरी असते की नाही माय? हो, काहीतरी असतं की नाही? थोडस लिमिट गिमिट असते की नाही माय? हा, मग ते नाही कळलं का? हा. मग आता इथे बघा, टर्म्स इन अ सिक्वेन्स सगळं सांगून दिलंय. आता फक्त हे सांगायचं राहिलं होतं. का बरं राहिलं? कारण की त्याच्यावर काय 3.2 डिपेंड आहे, nth टर्म, है ना. बघा, हे टीएन म्हणजे काय असतं की ऍक्च्युली, है ना. बघा आता समजा मी तुम्हाला सांगितलं, आपण जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं तो एक्झाम्पल घेऊया की 5, 10, 15, 20 आणि हे तुम्हाला म्हणलं मी 100. कळायला लागले का? नीट लक्ष द्या. आता हे असतं फर्स्ट टर्म, T1 = A T2. आणि ही जी लास्ट टर्म असते ना, लास्ट टर्म, त्याला म्हणतात Tn. किंवा याला दुसरं एक नाव असतं nth टर्म ऑफ एन एपी, है ना. nth टर्म ऑफ एन एपी इज, है ना, या कन्सेप्ट वर 3.2 डिपेंड आहे. कळायला लागले का? 3.3 सम ऑफ nth टर्म, आणि नंतर 3.4 ऍप्लिकेशन, आणि 3.5 पण आहे वाटतं, असं मला वाटतं. कळायला लागले का? बघा किती दिलेत सगळे प्रॅक्टिस किती आहेत? 3.4 पर्यंत आहे. 3.4 पर्यंतच आहे. बघा मग मला सांगा आता, गेलं कुठपर्यंत होतो आपण? हा, इथे होतो. आता इथे जर तुम्ही मला सांगा, पटकन सांगा, पटकन, हॅलो, पटकन सांगा. 9, 15, 21, 27. बघा 6 6चा डिफरन्स आहे की नाही? 6 6. मग T1 = 9, T2 = 15, T3 = 21, T4 = 27. इथं here T1 = 7, T2 is also 7, T3 is also 7. Here T1 is equal to -2, T2 is equal to -6, T3 is equal to -10. Okay. हा सर. देन आफ्टर दॅट, है ना, आपण काय शिकलो? ऍक्टिव्हिटी बघायची, ऍक्टिव्हिटी की सम सिक्वेन्स आर गिवन बिलो, चेक वेदर देर इज एनी रूल अमॉंग द टर्म्स, फाइंड द सिमिलॅरिटी बिटवीन टू सिक्वेन्स. टू चेक द रूल फॉर द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स, लुक at the arrangement on the next page and fill the empty boxes suitably. 1 4 7 10 13 याच्यामध्ये काय 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 सुटेबल करायचे मला सांगा. आता मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट टर्म कशी फाइंड करायची. कळायला लागले का? इथं जर तुम्ही नीट लक्ष दिलं, हॅलो हॅलो, इथं जर तुम्ही नीट नीट लक्ष दिलं, तुम्हाला फक्त इथपर्यंत दिलेलं आहे, बरोबर आहे का? बघा पुस्तकात 1 4 7 10.
याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 3, कितीचा डिफरन्स आहे 3, कितीचा आहे 3. मग नेक्स्ट कधी मिळेल याच्यामध्ये 3 ऍड केल्यानंतर मिळेल की नाही 13. 30 मध्ये जर आपण 13 + 3 केलो तर काय मिळेल 16. कळायला लागले की नाही कळायला लागले इझी आहे की नाही हो सर. मग सिमिलरली इथं बघा, इथं नीट बघा पेज नंबर कोणता इथे 57 वर बघा हा ना. इथं माझ्या बाळांनो माझ्या पिल्लांनो ओके इथं 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24, 24 + 6 30, 30 + 6 36. Got it? Now here 3 3 3 ओके. तो 3 में अगर जीरो ऐड करो तो 3 मिलता, 3 में जीरो ऐड करो तो और जीरो मिलता 3 मिलता. तो इसमें भी ये भी 3 मिलेगा, ये भी 3 मिलेगा, यहाँ पर भी 3 + 0 होगा, यहाँ पर भी 3 + 0. कळायला लागले की नाही कळायला लागले ओके. आता इथं जर तुम्ही बघितलं इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काय मध्ये मल्टिप्लिकेशन कळायला लागले का. मग 4 × 4 16, 16 × 4 64, 64 × 4 4 4 दी 16 कॅरी 6 4 6 दी 24 + 25. परत त्याला त्याला काय करा 4 मल्टिप्लाय करा इथं आन्सर लिहा, परत त्याला 4 मल्टिप्लाय करा इथं आन्सर लिहा. कळायला लागले की नाही थोडस बघा. आता इथं इथं जर बघितलं तुम्ही कुठं 5 मध्ये, 5 मध्ये कशी सिक्वेन्स आहे की -1 इथं काय केले प्लस केले 0 पॉईंट -0.5. मग ह्याच्यामध्ये काय करायचंय प्लस 0 -0.5 प्लस मायनस काय होते मायनस -1.5 -0.5 मायनस मायनस प्लस but answer will be -2.0 like that. -2.0 -0.5 is nothing but the -2.5. -2.5 plus 0 -0.5 is nothing but the -3.0. Okay. हाँ sir. Here in the sequence 1 2 3 4 1 2 3 4 5 the similarity is that next term is obtained by adding a particular number. हे कधी मिळतं आपल्याला ऍडिंग अ पर्टिक्युलर. म्हणजे जर आपण ऍड केलं कुणासोबत ऍड केलं प्रिव्हियस नंबर. हे सगळं शिकवलं मी तुम्हाला बघा. इच टू दिस सिक्वेन्स इज कॉल्ड एज अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे यालाच काय म्हणतात की बाबा सिक्वेन्स जी आहे सिक्वेन्स मध्ये दोन जे टर्म्स आहेत त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो हमेशा काय असला पाहिजे कॉन्स्टंट. किंवा जी प्रिव्हियस टर्म मध्ये नेक्स्ट काहीतरी आपण समजा एक फिक्स जे डिफरन्स आहे ते ऍड करून आपल्याला आपण नेक्स्ट टर्म मिळवतो. नंतर हे झाल्यानंतर sequence 4 is not arithmetic progression. In this sequence the next term is obtained by multiplying the previous term by a particular number. This type sequence is called as geometric progression. कळले का. जिथं समजा मल्टिप्लिकेशन, आता इथे काय म्हणलंय मल्टिप्लिकेशन. आता सर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतं ते पण सांगून द्या है ना, जे तुम्ही क्लास 11 मध्ये शिकणार आहात. म्हणजे ज्या सिक्वेन्स मध्ये बघा इथं इथं बघा पुढं इथं बघा हॅलो सेकंड टर्मला जर आपण है ना फर्स्ट टर्मला जर समजा आता रेशो फाईन केला किती येतंय 4/1. ए मास्तर बिघडलाव का इथं 4 लिहा की कळायला लागले का. मग सिमिलरली यानं आपण याला डिवाइड केलं किंवा यानं आपण याला जर डिवाइड केलं है ना कुणाला बरोबर आहे 4/16 ह्याचं किती येते 1/4. असं कसं विधा. मग मला सांगा ह्यांचं जे रेशो यायला लागले रेशो रेशो इथं काय असतं कॉन्स्टंट. काय असतं रेशो कॉन्स्टंट असतं त्याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. कुणाला रेशो. आणि इथं आपल्या ह्याला काय म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन जीपी. आणि जिथं है ना डिफरन्स डिफरन्स काय असतं कॉन्स्टंट त्याला काय म्हणायचं एपी. काय म्हणायचं एपी. कळायला लागले का. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे कळायला असं रेशो बघायचं रेशो है ना. समजा तुम्ही आता इथं 64/16 केला 64/16 तर हा काय 4/1 किंवा 64 अपॉन जर समजा तुम्ही 16 जर समजा तुम्ही 64 केलात हे मिळेल 1/4. बघा इथं 1/4 इथं 1/4 4/1 4 रेशो कशी मिळायला लागली कॉन्स्टंट. तसं असतं ती त्याला म्हणायचं जीपी. आता या आपल्या पुस्तकाकडे arithmetic progression. Some sequence are given below. For every sequence, write the next 3 terms. You have to write how many terms? 3 terms. See here 100 70 40 10. Now tell me one thing. है ना काय सांगायचं सर
की 100 आणि 30 सॉरी 70 याच्यामधला डिफरन्स किती बिल्लू 30 है ना. असं आपण जर ऍड केलं तर इथं अय मास्तर बिघडला का मायनस करावं लागेल मायनस. मला सांगा 70 मधून जर -30 केलं 40 मिळेल. 40 मधून -30 केलं तर 10 मिळेल. 10 मधून जर -30 केलं तर हा -20 मिळेल. काय मिळेल -30 मधून जर -30 केला तर हा -60 मिळेल. काय लागले की नाही लागले सॉरी नेक्स्ट टाइम आपल्याला -20 -20 मायनस काय मिळेल -50 -50 -30 काय मिळेल -80. हे झाले नेक्स्ट 3 टर्म्स. कळायला लागले की नाही इझी आहे की नाही पटकन सांगा. समजतंय बघा इथं है ना. आता असं तुम्हाला कसं कळालं डिफरन्स कसं आहे. अरे पिल्लू 70 -100 केला बाबा -30 होते की नाही. मग -4 हॅलो -4 मधून मायनस करायचे -7 मायनस मायनस काय झालं प्लस -4 + 7 इथं आन्सर काय येते 3. काय येते 3 म्हणजे आमचा डिफरन्स काय 3 आहे. काय आहे 3 आहे बघा. मग हे समजा काय करा त्याला बघा -7 है ना -7 काय मायनस केले सर +3 केले. काय केले +3. मग हा किती झालंय मायनस होईल -4 +3 काय येईल -1 +3 काय येईल +2 +3 काय मिळेल 5 +3 काय मिळेल 8 +3 काय मिळेल 11. आता याच्यामध्ये काहीच नाही ना पिल्लू याच्यामध्ये 0 आहे. किती आहे 0. मग नेक्स्ट काय 4 4 4. कळायला लागले का फक्त मीच बघ करायला लागलो बे. पटकन कमेंट करून सांगा. हा कळायला लागले की नाही सर प्रॅक्टिस सेट सॉल्व करतो. व्हेरी गुड है ना व्हेरी गुड. मंदार जोशी शुभम कुठे गेलं रे शुभम शुभम है ना. भावानो थोडस पेमेंटचं बघा ना पेमेंटचा विचार करा तुम्ही. हा ह्याचं भरायचंय वायफाय वगैरे तेवढं 3 महिने सपोर्ट होईल मला तुमच्याकडून बाकी काही नाही. बाकीचे 12 महिने जे आहेत बघा आता किती महिने राहिले बघा सांगतो है ना. हॅलो जून सॉरी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जान आणि फेब. आता बघा तुम्ही आहात 4 जण बरोबर आहे का. 4 जणांमध्ये हे आपले 4 महिने भागतात. म्हणजे कसं ऑनलाईन रिचार्ज बाकी काही नाही. बाकी जे आहे ते मला इथून स्व खर्च भरायचे. हे लाईट बिल वगैरे ते वेगळं 2300 रुपये लाईट बिल आले बेट्या. किती रुपये 2300 रुपये है ना. बघा घरचे बोंब मारायला लागलेत कशाला शिकायला पण आपण आपलं एक असते जर तुम्ही चांगलं काम करायला निघालात तर तुम्हाला विरोध पहिले घरचे करतात लक्षात ठेवा. कळायला लागले का है ना. म्हणजे काय असतं त्यांची चुकी नाही. आणि ते म्हणतात तुला कधी फ्री मध्ये एवढं कमी पैशात शिकायला मिळालं नाही का करतो. तेच म्हणतो मला मिळालं नाही मग मला द्यायचंय पुढच्याला. कळायला लागलं तुम्हाला काय म्हणतोय ती है ना. मग इथे तर मला भरायचे ना सगळे है ना. डिसेंबर जानेवारी फेब मध्ये एवढं तर करा की है ना. बघा कसं आहे ते मागू वाटत नाही म्हणून आपण ऑफलाईन ट्युशन बंद केलेली आहे. पैसे मागू वाटत नाही म्हणून. बर आता हे सगळं कळालं. आता इथं जर तुम्ही बघितलं है ना. बघा आता हे फायनाईट आणि इनफायनाईट आपण लहानपणापासून शिकत आलो बेटा हो कळायला लागलंय का. हा बघा consider the table of 5 that is number divisible by 5 है ना. example 1 example 2 and example 3 are infinite. example 2 इथे काही दिलं असेल की प्रणव बघा इथं काय आले. इथं अमाऊंट टू पेड पहिल्यांदा 10,000 पे केली 9,000 8,000 7,000 6,000 नंतर 2,000 आले नंतर 1,000 नंतर 0. इथं कार्यक्रम पण झाला म्हणजे फायनाईट आहे. कसं आहे फायनाईट. जिथे तुम्हाला लास्ट टर्म माहिती आहे ते म्हणायचं फायनाईट. जिथं आपल्याला लास्ट टर्म माहिती नाही ते म्हणायचं भाऊ इनफायनाईट है ना. हे सगळं सॉल्व्ह करताना अशी मी अपेक्षा ठेवतो. ओके है ना. जर तुम्हाला नाही आलं मग मी आहेच बघा इथं. काय करा बघा सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या है ना. ओके काय लागलंय का बघा अगोदर ते रेफर घ्या फक्त एकदम काय स्टेप बाय स्टेप. शाळेतले जी मुलं आहेत ते नंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके तुम्ही रफ मध्ये सॉल्व्ह करा रफ मध्ये है ना. रफ मध्ये सॉल्व्ह करून घ्या सगळं तुम्हाला आयडिया मिळून जाईल. बघा आता विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी सांगता येईल की नाही भाऊ. एपी ची सिक्वेन्स कोणती आहे
है ना. इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. जर एपी असेल तर कॉमन डिफरन्स फाइंड करायचं. राईट अन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स डी. आता तुम्हाला सांगितलं ना ए दिले डी दिले, तुम्ही काय फाइंड करायचंय, सिक्वेन्स फाइंड करायची. कळायला लागली का. नंतर झालं फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ द एपी. अबे हा बंगार क्वेश्चन आहे. फर्स्ट टर्म म्हणजे हा झाला फर्स्ट टर्म. एक मधून 5 गेलं भाऊ, -4 आलं की नाही कॉमन डिफरन्स. कारण की त्यांनी सर कसं काय आलं, अबे त्यांनी सांगितलंय की फॉर इच ऑफ द एपी, हे सगळे एपी मध्ये आहेत तिथं 0.6 म्हणजे ए म्हणजे काय होईल 0.6, डी म्हणजे काय होईल सर 0.3. काय लागले का सिमिलर असा करा आहे. 1/4 घाबरून द्यायची गरज नाही. 1/4 ए झालं. नंतर डिफरन्स काय होईल 3/4 -1/4 2/4 दॅट मीन्स 1/2. डिफरन्स काय झालं 1/2. कळतंय हो सर. मग झालं इथपर्यंत. उद्या आपण nth टर्म बघूया. हा या वीक मध्ये चॅप्टर संपून जाईल. ओके. मित्र वगैरे कुणी असेल त्यांना नक्की सांगा की आपली ही बॅच जॉईन करायला. ज्यांना मॅथ मध्ये अडचण झाली, आपण नवीन चॅप्टर चालू केले. ओके त्यांना सांगा. ठीक आहे चला गुड नाईट. तुम्ही आराम करा. ठीक आहे मी पण आराम करतो. आपण फ्रायडे पर्यंत परत शिकूयात. सॅटर्डेला परत एक सुट्टी देऊयात, एक्झाम घेऊयात. संडेला परत सुट्टी देऊयात.